नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट. दडावेगळे शीर हत्याकांडावरून राज्यभर खळबळ, पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह. सीआयडी, एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील गाजलेल्या दडावेगळे शीर हत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून तपास प्रक्रियेतील कथित त्रुटींवरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात निरपराध व्यक्तींना चौकशी, अटक व कारावासाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करत राष्ट्रीय अल्पसंख्याक व पिछडावर्ग संघटनेचे पदाधिकारी शेख सईद शेख कदीर यांनी थेट राज्याचे गृहमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात धक्कादायक आरोप करत तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासादरम्यान संबंधित मुलीचे वडील आणि भाऊ यांना संशयाच्या आधारे चौकशी व कारवाईचा सामना करावा लागला. मात्र नंतर तपासात अनेक विसंगती समोर आल्याने संपूर्ण तपास प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. सदर प्रकरणात निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर, वैज्ञानिक तपासाकडे दुर्लक्ष, पुराव्यांची योग्य पडताळणी न करणे आणि चुकीचे निष्कर्ष काढल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृतदेहाची खरी ओळख कोणाची? सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्षात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे डीएनए, फॉरेन्सिक व इतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे मृतदेहाची खरी ओळख शोधून वास्तविक आरोपी व सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीआयडी, एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची मागणी. स्थानिक तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य सीआयडी, विशेष तपास पथक, एसआयटी किंवा आवश्यकतेनुसार सीबीआयकडे सोपविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची, कॉल रेकॉर्डची आणि तपासातील निर्णय प्रक्रियेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जनतेत संताप. निष्पक्ष चौकशीची मागणी. या प्रकरणामुळे पोलीस तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत चौकशी अहवाल सार्वजनिक करावा व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यस्तरावर विशेष मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) लागू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. निरपराधांना न्याय आणि दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका राष्ट्रीय अल्पसंख्याक व पिछडावर्ग संघटनेने घेतली आहे. विशेष दडावेगळे शीर हत्याकांडाच्या तपासावरून आता थेट पोलीस यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून राज्य सरकार या गंभीर मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जय महाराष्ट्र. मी शेख सईद, राष्ट्रीय अल्पसंख्याक, नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. उद्या 28/5/2026 जळगाव पोलीस स्टेशनमध्ये एक पत्रकार परिषद झाली. ते पत्रकार परिषद मध्ये जे चर्चा करण्यात आला आणि ठाणेदार जळगावचे याच्यासोबत जे पत्रकार लोकांना बाईट घेतली, त्याच्यात मला कुठेतरी चिंता किंवा गंभीर विषय माझ्या लक्षात आला. ते गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी आणि माझी टीम, आमचे केंद्रीय सचिव लियाकत खान अल्पसंख्याक संघटनेचे, तसेच माझ्या संघटनेचे सर्व लोक आम्ही खपनार पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तरी अभिषेक जाधव ठाणेदार याच्यासोबत चर्चा केला आणि ते चर्चामध्ये एक गोष्ट गंभीर आमच्या लक्षात साहेबांना आणून दिली. एलसीबी पदक बुलढाणा यायला जे पोरगीचे नावाखाली मयत झाली असं दाखवून ते पोरगीच्या बापाले आणि भावाले जबरदस्ती मारून सोडून जे
ज्यानं टाकलेल्या 302च्या गुन्ह्यामध्ये हे जे खाकनारचे ठाणेदार अभिजित जाधव याने माहित पडला की जे पोरगी मेली पोरगा कुठे आहे याची शोध लावण्यासाठी अभिजित जाधवने एक टीम तयार केली आणि त्या टीम मध्ये जाधव साहेबाला एक गोष्टी जे भेटली पोरगा मुंबईला आहे पोरासोबत ते पोरगी जे मय्यत दाखवली अभिजित यायना एलसीपी वाले बुलढाणावाले ते पोरगी जिवंत आहे त्यानं ते पोरगी आणि पोराला दोघेले आणला खाकनार पोलीस स्टेशन मध्ये आणि आणल्यानंतर त्यानं ते खडकी ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील यांच्यासोबत सर्व ती पोरगीची ओळख पटवून घेतली त्याच्यानंतर त्यानं जळगाव पोलीस स्टेशनचे पीआय यायला फोन लावून सर्व गोष्टी त्याच्या लक्षात आणून दिली गंभीर गोष्ट ही आहे की जे एलसीबीची टीम आहे यायना लोकेले बापाले पोराले जबरदस्ती मारून चुमट्याला त्याच्या मासाला दाबून असा ते पोरीच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे ते सर्व त्यांना मीडियाच्या समोर सर्व गोष्टी समोर आणून दिली माझा देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यायले विनंती आहे केंद्राचे आयोग हत्तसिंग आर्या यायले मी पत्रव्यवहार करणार आहे आणि हे जे पोलिसांना घडून आणलेलं आहे जबरदस्ती गुन्हा यायच्या गैर टाकलेला आहे हे पोलिसाची चौकशी करून तत्काळ यायला निलंबित करा अशी माझी मांग आहे माझी संघटनेची मांग आहे इतर सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की पोलिसाचा हे अन्याय करायचं काम बंद करा जय हिंद जय महाराष्ट्र